आपण आपला विषय पुढे घेऊन जात आहोत आणि मी तुमच्यासाठी योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 15वा अध्याय आणि त्यातलं 4 ते 8 ही वचनं वाचत आहे. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा त्याचा 15वा अध्याय 4 ते 8. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. 8वं वचन, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रियानो, आपण गेल्या गुरुवारी प्रभूमध्ये टिकून राहण्याविषयी काही गोष्टी पाहिल्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मेनो हा शब्द आहे जो ग्रीक भाषेमध्ये उपयोगात आणलेला आहे. मेनो या शब्दाचा अर्थ आहे टिकून राहणं, आणि हे फळ देण्यासाठी फार फार गरजेचं आहे. टिकून राहणं हे फळ देण्यासाठी फार गरजेचं आहे. प्रियांनो, टिकून राहणं म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. टिकून राहणं म्हणजे प्रभूला बिलगून राहणं, प्रभूशी जडून राहणं. प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी आम्हाला बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मत्याच्या 7व्या अध्यायामध्ये असं म्हणाला की मला प्रभूची प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचाच होईल. आणि मग त्याने सांगितलंय 3 गटाचे लोक सांगितलेले आहेत. एक गटातील लोक म्हणतील प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले. दुसऱ्या गटातील लोक म्हणतील प्रभू आम्ही तुझ्या नावाने भूते काढली. तिसऱ्या गटातील लोक म्हणतील प्रभू आम्ही तुझ्या नावाने अद्भुते केली. पण प्रभू त्यांना म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही, मला तुमची कधीच ओळख नव्हती. प्रियानो, हे शब्द फार महत्वाचे आहेत. ओळख हा जो तिथे शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताशी जडण्याविषयी आहे, देव पित्याशी जडण्याविषयी आहे. प्रियांनो, ही गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याने लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देवासाठी ही गोष्ट फार 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 महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला बिलगणं, प्रभू येशू ख्रिस्ताशी जडणं. विश्वासणाऱ्यांमध्ये अशी कुठली यंत्रणा नाही, असलं कुठलं संसाधन नाहीये की ज्याच्याद्वारे तो स्वतः आत्मिक फळ उत्पन्न करू शकतो. स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या बळाने, स्वतःच्या बुद्धीने तुम्ही ख्रिस्ताचं स्वरूप किंवा ख्रिस्ताचा स्वभाव किंवा ख्रिस्ताची जीवनशैली उत्पन्न करू शकत नाही. ख्रिस्ताचा गुण तुमच्यामध्ये यायचा असेल, ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये यायचा असेल, ख्रिस्ताच्या सवयी तुमच्या अंगी बाणवायच्या असतील आणि त्या उतरवायच्या असतील, तर त्याच्या सहवासात जाणं फार महत्वाचं आहे. त्याच्या सहभागितेत राहणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, मग आपण पौलाप्रमाणे म्हणू शकतो की ह्या पुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. प्रियांनो, तो आमचा अनुभव बनेल आणि मग ती आम्हाला साक्ष देता येईल. आणि पौलाने हीच गोष्ट 2 कोरिंथ 3:5 मध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच करण्यास समर्थ नाही. आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.
प्रियानो, आपण आपल्या बळाने, आपल्या बुद्धीने काहीही करू शकत नाही. आणि फिलिप्पे 4:13 हे वचन तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ठाऊक असेल. पौल असं म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून, म्हणजे ख्रिस्ताकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. प्रियानो, तर या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आम्हाला काय सांगतात बरं? या गोष्टी आम्हाला हे सांगतात की ख्रिस्ताशी जडून राहणं हे फार गरजेचं आहे प्रियानो. आता विचार करा थोडासा, की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या फार अद्भुत गोष्टी आहेत प्रियानो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो, ख्रिस्ताची प्रीती घ्या, किंवा ख्रिस्ताची नम्रता घ्या, किंवा ख्रिस्ताची पवित्रता घ्या. पिता आणि पुत्र हे एक आहेत प्रियानो. त्यांच्यासाठी मूळ ग्रीक भाषेमध्ये एकच शब्द वापरलेला आहे. तर हे देवाचे जे गुण आहेत ते आपण स्वतःच्या बळावर कसे उत्पन्न करणार? ते आपल्यामध्ये येणार कुठून? ख्रिस्ताची प्रीती झालं, त्याची नम्रता झालं, त्याची लीनता झालं, त्याची दीनता झालं, त्याची सौम्यता झालं, त्याची पवित्रता झालं, त्याची कृपा झालं, त्याचा कळवळा झालं, त्याची सौम्यता किंवा सहनशीलता झालं, त्याची क्षमाशीलता झालं. त्या गोष्टी आपण आणणार कुठून? तो सर्व ईश्वरी गुणांचं आणि स्वभावाचं भंडार आहे. म्हणून त्याला उत्तम असं नाव आहे. उत्तम गोष्टींचं तो भंडार आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आम्हाला त्या 15व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तेच सांगण्यात आलेलं आहे. आम्ही प्रभूशी जडून राहणं, त्याच्याशी बिलगून राहणं, त्याच्या मध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. आणि मग 15व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. मीच वेल आहे. परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त हे जे सत्य आहे ते आपल्या शिष्यांवर बिंबवत आहे. पहिल्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, मी खरा द्राक्षवेल आहे वगैरे, ते आपण वचन पाहिलेलं आहे. त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची आणि पित्याची ओळख करून देतो. त्याविषयी आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे प्रियांनो. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना हे सांगत आहे, त्यांच्या मनावर हे बिंबवत आहे की त्यांनी सहभागितेत राहणं, किंवा सहवासात राहणं, किंवा त्याच्या संगतीमध्ये राहणं हे किती महत्वाचं आहे, ते किती गरजेचं आहे, ते नितांत आवश्यक आहे. कशासाठी? आत्मिक फळ देण्यासाठी प्रियानो, आत्मिक फळ देण्यासाठी. आता त्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. मीच वेल आहे, प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. मी तुम्हाला पहिलं वचन सांगताना ही गोष्ट सांगितली होती आणि पुन्हा एकदा सांगतो की मीच आहे हा जो शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व दर्शवतो, त्याचं ईश्वरत्व दर्शवतो. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे, मी प्रभू आहे, मी देवाधी देव आहे, मी देह धारण करून आलेला यहोवा देव आहे. जो मी आहे तो मी आहे, तो अनादि अनंत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगायचं आहे प्रियांनो. तो अनादि अनंत आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो आदि आणि अंत आहे. प्रियांनो, त्याच्या ज्या स्वभावाच्या अमर्याद गोष्टी आहेत त्या इथे व्यक्त होतात जेव्हा तो असं म्हणतो, मी वेल आहे. त्याची प्रीती अमर्याद आहे, त्याचं पावित्र्य अमर्याद आहे, त्याची शांती अमर्याद आहे, त्याची कृपा अमर्याद आहे, त्याची दया अमर्याद आहे, त्याचं चांगुलपण अमर्याद आहे, त्याची लीनता अमर्याद आहे, त्याची दीनता अमर्याद आहे, त्याची सहनशीलता अमर्याद आहे, त्याची क्षमाशीलता अमर्याद आहे, त्याची शुद्धता अमर्याद आहे, त्याचं जीवन अमर्याद आहे, त्याचा आनंद अमर्याद आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही ऐकतो आणि अनुभवतो त्या अमर्याद आहेत, त्याला कुठली सीमा नाहीये, त्या अपरिमित आहेत प्रियांनो. जेव्हा तो असं म्हणतो की मी वेल आहे, मी आहे, असे शब्द जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेले आहेत तेव्हा त्याचे जे अमर्याद गुण आणि अपरिमित स्वभावाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या पुढे व्यक्त होतात. पण तेवढंच नाहीये प्रियानो, ते त्याचं अचाट सामर्थ्य त्या शब्दातून व्यक्त होतं. त्याचं जे बळ आहे
ते अचाट आहे, त्याचा पराक्रम आहे तो अचाट आहे, त्याची शक्ती अचाट आहे, त्याची त्याची बुद्धी, त्याचं ज्ञान अचाट आहे प्रियांनो. ते ते आपल्याला समजू शकत नाही. आणि त्याची जी अद्भुत कृत्य आहेत ती अचंबित करणारी आहेत. त्याची महत् कृत्ये झाली किंवा त्याची चमत कृत्ये झाली प्रियांनो, ती अचंबित करणारी आहेत. तर अफाट सामर्थ्य, बळ, ज्ञान, बुद्धी असलेला हा देव आणि अचंबित करणारी अद्भुते, सामर्थ्याची कृत्ये, पराक्रमाची कृत्ये करणारा देव तो अतुल्य सुद्धा आहे. म्हणजे आपण कोणाशी त्याची तुलना करू शकत नाही. स्वर्गामध्ये त्याची कोणाशी तुलना होऊ शकत नाही आणि पृथ्वीवर त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. म्हणून स्तोत्रकर्ता असं म्हणतो की स्वर्गात तुझ्या वाचून कोण आहे आणि पृथ्वीवर तुझ्याशिवाय कोण आहे. आणि त्याच्या ज्या योजना आहेत त्या अगम्य आहेत. त्याचे उद्देश म्हणा किंवा त्याचा संकल्प म्हणा, त्याचे हेतू म्हणा प्रियांनो, हे हे अगम्य आहे. अगम्य या शब्दाचा अर्थ ते आमच्या बुद्धी कल्पनेच्या पलीकडच्या आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा असं म्हणतो की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात, तेव्हा त्याला असं म्हणायचंय की तुम्ही कोणाशी जोडले गेले आहात हे लक्षात घ्या. आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही नश्वर आहोत प्रियांनो, आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही मूर्ख आहोत, आमच्यामध्ये बळ नाहीये, आम्ही बलहीन आहोत, आम्ही बुद्धिहीन आहोत, आम्ही शक्तिहीन आहोत, आम्ही योजनाहीन आहोत. आम्हाला पुढचं कळत नाहीये प्रियांनो. आम्ही योजना बनवतो परंतु त्या साकार करण्याची शक्ती आमच्यामध्ये नाहीये. तो देव आहे, आम्ही माणसं आहोत प्रियांनो. तो वरचा आहे, आम्ही खालचे आहोत. तो स्वर्गीय आहे, आम्ही पृथ्वीवरचे आहोत. तो आत्मा आहे, आम्ही ऐहिक आहोत प्रियांनो. तो सर्वाधिकारी आहे, तो सार्वभौम आहे, तो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व शक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे. म्हणजे एकाच वेळ तो सर्वत्र वस्ती करणारा आहे. तो गुरु आहे, आम्ही शिष्य आहे. तो प्रभू आहे, आम्ही दास आहे. तो पिता आहे, आम्ही पुत्र आहे प्रियांनो. तो आमचा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरं आहोत. आणि जसं संडेला आपण शिकलो रविवारी, तो क्युरिओस आहे, आम्ही ड्युलोस आहोत प्रियांनो. तो उत्पन्न करता आहे, आम्हाला चालवणारा आहे, आमचा मुक्तीदाता आहे आणि तो सर्व काही साकार करणारा आणि पूर्ण करणारा आहे प्रियांनो. किती गौरवी आमचा प्रभू आहे जेव्हा तो असं म्हणतो की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. तेव्हा या महत्वाच्या गोष्टी त्याला सांगायचं आहे. मी आणि तुम्ही हे परस्पर विरुद्ध शब्द आहेत प्रियांनो. मी आहे या शब्दामध्ये त्याचं देवत्व आहे आणि तुम्ही म्हणजे आमच्या विषयी जेव्हा तो बोलतो तेव्हा आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्ही फक्त नश्वर आहोत प्रियांनो, पण आज आमच्या जीवनाला जो अर्थ प्राप्त झाला तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तामुळे. तो प्रकाश आणि आम्ही अंधार आहोत. तो तेजस्वी आहे, आम्ही काळवंडलेले होतो प्रियांनो, पण त्याने आम्हाला रंगरूप आणि स्वरूप दिलेलं आहे. म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून तो असं म्हणतो पुढे योहान 15:5 मध्ये असं म्हणतो, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. प्रियांनो, विश्वासणाऱ्यांसाठी दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे फळ देणं आणि पुष्कळ फळ देणं आणि विपुल फळ देणं, किंवा दुसरा पर्याय आहे वाळून जाणं आणि निरुपयोगी होणं प्रियांनो. आणि हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने का काढले? हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने यासाठी काढले की तुम्हाला आणि मला, जे आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्यांना आपली असमर्थता, आपल्यामधली जी अशक्यता आहे ती आम्हाला कळून यावी आणि प्रत्येक शिष्याने हे कबूल करावं की प्रभू हे मला शक्य नाही, मी कसं करू शकणार. आता हा जो शब्द आहे ना, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, मी थोडं सर्च करत होतो ग्रीक भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे. तर मला फार आश्चर्य वाटलं. ग्रीक भाषेमध्ये फार सुंदर हा शब्द प्रयोग आहे जो मराठीत ट्रान्सलेट झालेला नाहीये.
ग्रीक भाषेमध्ये ट्रान्सलेशन, ग्रीक भाषेमध्ये जे आहे त्याचा मी मराठी अनुवाद तुम्हाला सांगतो. त्याचा मराठी अनुवाद असा आहे की मी ज्याच्यामध्ये राहतो तो जेव्हा माझ्यामध्ये राहतो तेव्हा चमत्कार घडतो. अद्भुत आहे ना. मी ज्याच्यामध्ये राहतो म्हणजे तो माझ्यामध्ये राहतो, तो तुम्हामध्ये राहतो. पण तुम्ही आणि मी जेव्हा जाणीवपूर्वक स्वइच्छेने आणि संपूर्ण हृदयाने त्याच्यामध्ये रस घेतात, आम्ही आम्ही त्याच्याशी जडतो, आम्ही त्याच्यामध्ये राहतो, तेव्हा चमत्कार घडतो. काय चमत्कार घडतो? आम्ही ख्रिस्तामध्ये रूपांतरित व्हायला लागतो. आम्ही ख्रिस्ताचं रूप धारण करायला लागतो प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट आम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये राहण्याविषयी. तो आमच्यामध्ये राहतो कारण आम्ही त्याच्या कृपेने त्याला इन्व्हाइट केलेलं आहे, त्याला आमंत्रित केलेलं आहे आणि तो आम्हाला सोडून जात नाही आणि सोडून जाणार नाही. तारण रद्द होत नाही प्रियानो, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आम्ही त्याच्यामध्ये राहतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे फळ देण्यासाठी प्रियानो. आणि ही गोष्ट आणखी प्रभावी रीतीने सांगण्यासाठी, आणखी जोर देऊन सांगण्यासाठी योहान 15:5 मध्ये पुढच्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येणार नाही. तो जो लागलेला आहे ना, तो फार महत्वाचा आहे. त्या शब्दाचा अर्थ असा आहे, काही म्हणजे काहीच करता येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे कोणतंही देवाचं कार्य, कोणतंही आध्यात्मिक कार्य तुम्हाला करता येणार नाही. देवाच्या गौरवाची कुठलीही गोष्ट तुम्हाला करता येणार नाही. ख्रिस्ताची मोहर तुम्ही उमटवू शकणार नाही. देवाला प्रसन्न करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकणार नाही. देवापासून किंवा ख्रिस्तापासून वेगळं राहून मी सर्व काही करू शकतो असं म्हणणं फार धोक्याचं आहे प्रियांनो. आणि ख्रिस्तापासून वेगळं होणं म्हणजे काय? कधी असं होतं बघा, प्रभू येशू ख्रिस्ताची जी लेकरं आहेत, प्रभूचे जे शिष्य आहेत, ते एकाच कारणामुळे त्याच्यापासून वेगळे होतात. वेगळे होतात म्हणजे सहभागिता तुटते, ताटातूट होते असं मी म्हणत नाहीये. इथे तो शब्द वापरलेला आहे की माझ्यापासून वेगळं असल्यास. त्या वेगळ्या होण्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. त्याचा अर्थ आहे सहभागिता तुटणे. आणि ती तेव्हा तुटते जेव्हा आमच्या जीवनामध्ये पापाला वाव मिळतो. जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पापाला वाव मिळतो तेव्हा सहभागिता तुटली जाते. पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये प्रेषित योहान विश्वासणाऱ्यांना तेच सांगत आहे, आमची सहभागिता पित्याशी आहे आणि पुत्राशी आहे. आणि त्या सहभागितेमध्ये तेव्हाच भिंत उभी राहते जेव्हा पापाला वाव मिळतो. म्हणून मग त्या योहानाच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रेषित योहान पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असं म्हणतो की आपण आपली पाप कबूल करायला पाहिजे. म्हणजे आपण दुष्कृत्यांपासून वळलो की मग पुन्हा सहभागिता प्रस्थापित होते. पुन्हा सहभागिता प्रस्थापित होते. प्रियानो, ही फार गौरवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण पुढच्या वचनाकडे येऊया. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. योहान 15:6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आता एक वेगळी गोष्ट सांगत आहे. तो फळ न देणाऱ्या विश्वासणाऱ्यांविषयी काहीतरी महत्वाचं सांगत आहे. तो असं म्हणतो, त्याची सुरुवात अशी झालेली आहे, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर. आता बरेच जण या शब्दांचा चुकीचा अर्थ लावतात. लोक असं म्हणतात की हे वचन जे आहे ते अविश्वासणाऱ्यांविषयी आहे. नाही, ते अविश्वासणाऱ्यांविषयी नाही. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त योहानाचा 15वा अध्याय हा फक्त आणि फक्त विश्वासणाऱ्यांसाठीच सांगत आहे. ही सगळी वचनं विश्वासणाऱ्यांसाठी आहे आणि ती प्रतीक रूपाने आमच्या पुढे मांडलेली आहेत. ही सगळं प्रतीक आहेत.
प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षवेल आहे, प्रभू येशू ख्रिस्त वेल आहे, आम्ही फाटे आहोत, हे सगळे प्रतीक रूपाने तू या गोष्टी आम्हाला सांगत आहे आणि त्याचा गौरवी उद्देश आहे आम्ही आध्यात्मिक फळ द्यावं. प्रियांनो, आध्यात्मिक फळ देण्यासाठी तो या सर्व गोष्टी सांगत आहे. आता तो या ठिकाणी असं म्हणतो की जर एखादा विश्वासणारा फळ देत नाही, जर तो फळ देत नाही तर त्याचं कारण काय तो सांगत आहे. जे प्रभूवर अवलंबून राहत नाहीत आणि जे प्रभूच्या सहवासामध्ये नसतात ते ख्रिस्ताचं जीवन दर्शवू शकत नाहीत. त्या फांद्या किंवा ते शिष्य, ते फाटे असे आहेत की त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन दिसून येत नाही. प्रियांनो, याचा अर्थ काय बरं? याचा अर्थ असा आहे, प्रभूला असं म्हणायचंय की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कमिटमेंटची गरज आहे. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचं कमिटमेंट प्रत्येक विश्वासणाऱ्याने करायला पाहिजे. प्रभू, मी तुझ्या मागे चालणार, मी तुला अनुसरणार, मी तुझ्या आज्ञांचं पालन करणार. प्रियानो, तरच त्याच्या जीवनामध्ये आत्मिक फळ येऊ शकतं. तर ती संगती तो राखू शकतो आणि तो तो प्रभूशी जडू शकतो. प्रियानो, आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त फाट्याविषयी सांगत आहे, बाहेर टाकले जाणाऱ्या फाट्याविषयी. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून ते जाळून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तर प्रियानो, या ठिकाणी आम्ही एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सहभागितेत न राहणाऱ्या फाट्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा फाटा जो आहे तो सहभागितेत न राहिल्यामुळे सुकून जातो आणि तो बाहेर फेकला जातो. आता या शब्दाचा अर्थ पुष्कळ शिक्षक, बायबल शिक्षक चुकीचा लावतात. ते असं म्हणतात की तारण रद्द होतं, तारण कॅन्सल होतं. परंतु प्रियांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, विश्वासणाऱ्यांचं तारण कधीही रद्द होत नाही. त्यांना देवपित्याच्या हातातून आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, कारण ते पित्याशी आणि पुत्राशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं नातं बाप आणि मुलाचं नातं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जेव्हा असं म्हणतो की ते फाट्याप्रमाणे बाहेर टाकले जातात, ते वाळून जातात, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, ते लोक देवाच्या गौरवासाठी निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि पित्याच्या कार्याविषयी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काही महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे. हे पित्याचं कार्य आहे. पिता प्रत्येक फाट्याविषयी आवेशी आहे, ते मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा उद्देश आहे पित्याचं गौरव करणं, जे 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्याकडे आपण लवकरच येणार आहोत. प्रियांनो, पण जे देवाचं गौरव करत नाही, देवपिताचं गौरव करत नाही आपल्या जीवनातून, त्यांना शिस्तीतून जावं लागतं. प्रियांनो, आणि जर तुम्ही हा योहानाचा 15वा अध्याय वाचला तर तुमच्या लक्षात येईल की फळ हा जो शब्द आहे तो 8 वेळा आलेला आहे आणि 15 वेळेला राहा किंवा राहाल किंवा राहिला किंवा राहिली हे शब्द तुम्हाला वाचायला मिळतील. राहणं हा शब्द 15 वेळेला तुम्हाला वाचायला मिळेल. तर प्रभूला या ठिकाणी आम्हाला जी महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती ही आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्याच्याशी जडून राहणं फार गरजेचं आहे.
आणि जर एखादं पाप त्याच्या जीवनामध्ये शिरलं तर ते त्याने कबूल करून सोडून देणं हे फार गरजेचं आहे. आणि जर ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही पित्याच्या आणि पुत्राच्या सहभागितेपासून दूर जाता. तुम्ही तुम्ही तारणातून वगळले जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि प्रभूच्या शिस्तीतून आपण जेव्हा जातो तेव्हा मग आपली सहभागिता पुनर्प्रस्थापित होते. त्याच्याविषयी तुम्ही इब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 1 ते 8 वचनांमध्ये तुम्ही वाचू शकता. तर हे जे वचन आहे योहान 15:6, त्या वचनातून आम्हाला ह्या महत्वाच्या गोष्टी समजतात. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते वाळून जातात आणि ते जळून जातात. तर पहिल्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक वचनी शब्द प्रयोग करत आहे आणि दुसऱ्या भागामध्ये, या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये तो अनेक वचनी शब्द प्रयोग करत आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला हा जो शब्द आहे तो एक वचनी आहे. तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो. तो हा जो शब्द आहे तो एक वचनी आहे, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लगेच बहुवचनाकडे वळतो. तो असं म्हणतो, तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात. तसले फाटे हा अनेक वचनी शब्द आहे आणि ते फाटे हे अनेक वचनी शब्द आहे. पण येथे सुद्धा भाषांतरामध्ये झालेली चूक मला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. लक्षात घ्या. आपण बोलताना असं कधी म्हणत नाही की तुम्ही 4 वाजता निघा. आपण बोलताना असं म्हणत नाही की बघ बाबा, तू 4 वाजता निघ आणि तुम्ही मला 8 वाजता भेटा. असं आपण बोलत नाही, लक्षात घ्या. कधी तू ने सुरुवात करून आम्ही तुम्हीवर येत नाही, लक्षात घ्या. जर आम्ही तू ने सुरुवात केली तर ते आपल्याला निकटचं नातं आहे. भावाबरोबर आपण तू मी करून बोलतो, आई बरोबर आपण तू मी करून बोलतो. आपण तुम्हीवर येत नाही, लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त एक वचनी शब्दाकडून बहुवचनी शब्द प्रयोगाकडे येतो तेव्हा त्याला काहीतरी अर्थ आहे, तो इथे लक्षात घ्या. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, तेव्हा तो या पहिल्या भागामध्ये विश्वासणाऱ्यांविषयी सांगतो. आणि दुसऱ्या भागामध्ये जेव्हा तो बोलतो की तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात, तेव्हा तो विश्वासणाऱ्यांच्या कामाविषयी सांगतो, लक्षात घ्या. आणि याच्यासाठी तुम्हाला पुन्हा मूळ भाषेकडे वळणं फार गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला हे नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये घ्या, कुठल्याही भाषांतरामध्ये घ्या, बऱ्याचशा अशा बारीक सारीक चुका तुमच्या लक्षात येतील. त्या तुम्ही शांत जेव्हा अभ्यास करायला लागाल, मूळ भाषेचा अभ्यास करायला लागाल, तेव्हा तुमच्या नीट लक्षात येतील. आता हे मूळ भाषेमध्ये तुम्ही पाहिलं की बरोबर तुमच्या लक्षात येईल. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या भागामध्ये विश्वासणाऱ्याविषयी सांगतो, दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या कामाविषयी सांगतो. लक्षात घ्या, विश्वासणारा जळून जाणार नाही, विश्वासणारा अग्नीत टाकला जाणार नाही. आणि येथे जो अग्नी आहे तो गेहन्नाचा अग्नी नाही, तो नरकाचा अग्नी नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. विश्वासणारे विश्वास ठेवल्यामुळे वाचले नरकाच्या अग्नीतून, नरकातून ते वाचले, लक्षात घ्या. त्यांना अग्नीत जावं लागणार नाही. मग येथे अग्नीत टाकण्याविषयी जे म्हटलेलं आहे ते कशाविषयी म्हटलेलं आहे? ते त्यांच्या कामाविषयी म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, ब्रदर हे तुम्ही कसं म्हणता? हो, त्याला पुरावा आहे. पौल सुद्धा पहिले करीन 3:15 मध्ये असं म्हणतो की ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. म्हणजे काय? म्हणजे काम जळून जाणार आहे, विश्वासणारा नाही, त्याचं काम जळून जाणार आहे. लक्षात घ्या. कधी? जर त्याने लाकडावर ते बांधलं, भुशावर ते बांधलं, गवतावर किंवा पेंढ्यावर ते बांधलं तर ते जळून जाणार. त्याचं काम
जर चुकीच्या पद्धतीने केलेलं असेल तर ते जळून जाईल, पण तो स्वतः तारला जाईल असं त्या वचनात म्हटलेलं आहे. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, म्हणजे त्याला प्रतिफळ मिळणार नाही. तथापि तो स्वतः तारला जाईल. लक्षात आलं? म्हणजे तारण कॅन्सल होत नाही. म्हणून या शब्दावरून, या वचनावरून बरेच लोक असं म्हणतात की तारण रद्द होतं. नाही 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 नाही, अजिबात नाही. कारण पौल पहिले करीन 3:15 मध्ये असं म्हणतो, ज्या कोणाचं काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल. आणि पुढे बघा तो काय म्हणतो, पहिले करीन 3:15 मध्ये शेवटचा भाग, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्या सारखा तारला जाईल. पाहिलं, दोनदा सांगितलेलं आहे, तो तारला जाईल, तो तारला जाईल. पण अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा. कोणता अग्नी आहे? हा न्यायाचा अग्नी आहे. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम हे तपासलं जाणार आहे. आणि त्या न्यायाविषयी पौल सांगतो, विश्वासणाऱ्यांचा सुद्धा न्याय होणार आहे. त्यांना नरकामध्ये टाकण्यासाठी नाही होणार आहे, त्यांना प्रतिफळ देण्यासाठी होणार आहे, त्यांना पारितोषिक देण्यासाठी होणार आहे. त्यांनी आपलं जीवन ख्रिस्तामध्ये असताना विश्वासणारे म्हणून कशा प्रकारे व्यतीत केलं, त्याच्यासाठी तो न्याय होणार आहे. आणि दुसरे करीन 5:10 मध्ये त्याविषयीचा उलगडा करण्यात आलेला आहे. दुसरे करीन 5:10 मध्ये पौल काय म्हणतो? पौल म्हणतो, आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या अर्थाने प्रगट झाले पाहिजे. कशासाठी? यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. प्रियानो, किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ख्रिस्ताशी जडलेलं असणं हे फार महत्वाचं आहे. येथे जो अग्नी आहे योहान 15:6 मध्ये, तो गेहन्नाचा अग्नी नाही, तो नरकाचा अग्नी नाही, तो नरक दर्शवत नाही. ती प्रतिकात्मक भाषा आहे. प्रभूने शब्दशः ते सांगितलेलं नाही. सर्व चित्र प्रतिकात्मक आहे. देवाबरोबरच्या नात्याचा येथे प्रश्न येत नाही, तारणाचा प्रश्न येत नाही. तर प्रश्न आहे, फलदायी जीवन तुम्ही आणि मी जगतो की नाही त्याचा, फलद्रूप होण्याविषयीचा हा प्रश्न आहे. प्रियानो, आम्ही ख्रिस्ताच्या सहभागीतेत राहतो का? संगतीत चालतो का? त्याच्याशी जडलेले आहोत का? आणि जडले जाण्याद्वारे आपण उपयोगी बनतो का? त्याविषयीचा हा प्रश्न आहे. म्हणून अग्नीत टाकलेले फाटे आणि जळून जाणारे फाटे, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या फळ न देणाऱ्या कामांविषयीचा तो उल्लेख आहे. देवाच्या राज्यासाठी तुमची कामं जेव्हा उपयोगाची ठरणार नाहीत, जेव्हा ती निरुपयोगी ठरतील, तेव्हा त्या कामांना देव नष्ट करून टाकेल, जाळून टाकेल. आणि बऱ्याचशा लोकांचा देवाच्या कार्यामध्ये असाही सहभाग नसतो. आणि ज्यांचा सहभाग असतो ते देहाच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीच्या बळावर करायचा प्रयत्न करतात. प्रियांनो, देवाच्या कामातून जर देवाचं गौरव होत नसेल तर त्याला देवाचं काम म्हटलं जात नाही. प्रियांनो, तर इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, विश्वासणारा आणि त्याचं जीवन आणि त्याचं काम, या तिन्ही गोष्टींचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा एकदा सांगतो, विश्वासणारा, त्याचं जीवन आणि त्याचं काम यांचा फार जवळचा संबंध आहे. विश्वासणारे ख्रिस्ताशी जेव्हा जडलेले असतात, जेव्हा ते त्याच्या संगतीमध्ये सहवासात वाढतात, तेव्हा त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडतो. जसं पौल असं म्हणतो की मी जगत नाही तर माझ्यासाठी ख्रिस्त जगतो. त्यांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो आणि त्यांच्या कामावर त्याचा प्रभाव पडतो. त्यांची कामं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने घडत जातात आणि मग त्या विश्वासणाऱ्यांना त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल प्रतिफळ मिळतं. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायाच्या अग्नीमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम तपासलं जाणार आहे. हे कधी होणार आहे? हे होणार आहे महासंकटाच्या काळामध्ये. कारण महासंकट समयाच्या काळाच्या आधी मंडळी उचलली जाईल आणि मंडळी उचलली गेल्यानंतर या जगावर 7 वर्षाचा महासंकटाचा समय येईल
आणि त्या संकटाच्या समयाच्या काळामध्ये या जगामध्ये तो महासंकट समय काळ असताना विश्वासणारे अंतराळामध्ये असतील आणि अंतराळामध्ये त्यांची कामं तपासली जातील. त्याला भीमा असं म्हटलेलं आहे, ख्रिस्ताच्या न्यायासनाला, त्याच्या राजासनाला. ज्या कामातून ख्रिस्त प्रगट होतो तेच काम टिकणार. ज्या कामातून देवाचं गौरव होतं तेच काम टिकणार. ज्या कामातून देवाचं तेज झळकतं, जेथे देहाला वाव नाही, शरीराच्या गोष्टींना, बुद्धीच्या गोष्टींना, पृथ्वीच्या गोष्टींना, जगाच्या गोष्टींना वाव नाही, फक्त देवाकडे पाहून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेलं काम आहे, तेच टिकून राहणार आहे प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जडून राहणं किती महत्वाचं आहे प्रियांनो. जर ख्रिस्ताच्या सहवासात आम्ही नसलो तर प्रियांनो आमच्या कामाचा स्वीकार होणार नाही, त्याचा नाकार होईल. आता पुढच्या वचनाकडे आपण येऊया. योहान 15:7 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता येथे सुद्धा बरेच विश्वासणारे या वचनाचा सुद्धा चुकीचा अर्थ लावतात. तो कसा लावतात ते आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता या ठिकाणी थोडासा वेगळा टर्न घेतलेला आम्हाला पाहायला मिळतो, पण तसं काही नाहीये प्रियांनो. ख्रिस्ताच्या सहभागितेत किंवा सहवासात किंवा त्याच्या संगतीमध्ये कसं राहायचं, त्याच्या 2 गुरु किल्ल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, मास्टर की. म्हणून आज मी त्याला हेडिंग दिलेलं आहे की आत्मिक फळ देण्याची गुरु किल्ली. आत्मिक फळाची जी मास्टर की आहे ना, ती या 7व्या वचनामध्ये सांगण्यात आलेली आहे. 2 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. कोणत्या 2 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो? नंबर 1, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की त्याची वचनं तुम्हामध्ये राहणं गरजेचं आहे. माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर. आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुमच्या प्रार्थना फार महत्वाच्या आहेत प्रियांनो, फार महत्वाचं आहे. ख्रिस्ताचं वचन आमच्यामध्ये राहणं आणि विश्वासणाऱ्यांनी प्रार्थनेत राहणं. प्रार्थना हा एक अद्भुत विषय आहे प्रियांनो. मला असं वाटतं कधीतरी हा विषय घ्यायला पाहिजे, कारण बऱ्याच जणांना माहिती नाहीये प्रार्थना कशासाठी करायला पाहिजे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे सगळं जग आहे ना, लक्षात घ्या, सैतानाच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे. आणि हे जग सैतानाच्या स्वाधीन देवाने केलेलं नाही तर आदामाने केलं. कारण या जगावर अधिकार दिला होता आदामाला. लक्षात घ्या, स्तोत्र 8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पण आदामाने देवाचा हात सोडला, देवाची साथ सोडली, देवाची आज्ञा मोडली आणि त्याने देवाविरुद्ध बंड करून, लक्षात घ्या, देवाविरुद्ध बंड करून, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. आदामाने देवाविरुद्ध बंड केलं, देवाचा विरोधी झाला आणि आदाम याने देवाच्या विरोधामध्ये पाऊल उचललं. त्याने सैतानाचं ऐकलं, देवाची आज्ञा मोडली आणि फक्त मरण आलं नाही, लक्षात घ्या, सैतानाची सत्ता या पृथ्वीवर आली, या जगावर सैतानाची सत्ता आली. म्हणून सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला काय बोलतो? हे सगळं माझं आहे, तुला पाहिजे ते माग. त्याचं आहे का? हे नाहीये, पण ते आदामाने दिलंय. आदामाने तो अधिकार त्याच्या हातात देऊन टाकला. आता हा अधिकार माणसाने गमावला. तो अधिकार काल्वरीच्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने माणसाला पुन्हा मिळवून दिला. कसा? सैतानाचं मस्तक त्याने ठेचलं. आणि जेव्हा एक विश्वासणारा एखादा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, तेव्हा त्याच्या जीवनात सैतानाची कामं नष्ट केली जातात. लक्षात घ्या, त्याच्या जीवनातला सैतानाचा अधिकार नष्ट केला जातो आणि तो देवाचा राजा आणि याजक बनतो. प्रकटीकरणाच्या 1ल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, नीट ऐका,
तो देवाचा राजा आणि याजक बनतो. प्रत्येक भाऊ देवाचा राजा बनतो आणि याजक बनतो, आणि प्रत्येक स्त्री देवाचा राजा बनते आणि याजक बनते. स्त्री असूनही ती राजा बनते, हे सुद्धा लक्षात घ्या. राजा म्हणजे काय? तो प्रभूच्या वतीने कार्य करतो, देवाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो या भूतलावर. आता प्रार्थना म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही माझ्या इच्छेप्रमाणे हो. तर विश्वासणाऱ्यांनी काय करायला पाहिजे? विश्वासणाऱ्यांनी देवाची इच्छा आणि देवाचं राज्य हे या पृथ्वीवर प्रस्थापित करायला पाहिजे. त्यांनी देवाची इच्छा पूर्ण करायला पाहिजे आणि त्यांनी देवाचं राज्य प्रस्थापित करायला पाहिजे. त्याच्यासाठी दुआ काय आहे? प्रार्थना आहे. लक्षात घ्या. आता प्रार्थना काय करायची? प्रार्थना अशी करायची की प्रभू, हा माणूस आहे तो सैतानाच्या हातामध्ये, पण माझी इच्छा आहे की सैतानाच्या हातातून त्याचा अधिकार नष्ट व्हावा. आणि आपण जेव्हा प्रार्थनेने सैतानाचा अधिकार नष्ट होण्यासाठी स्वर्गाशी संबंध साधतो प्रार्थनेने, तेव्हा देव कार्य करतो, कारण देवाची तीच इच्छा आहे. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर देवाने ती इच्छा पूर्ण केली, सैतानाचं मस्तक टेचलं. एखाद्या राज्यासाठी मागा, एखाद्या शहरासाठी मागा, एखाद्या राष्ट्रासाठी मागा, देवाचं राज्य प्रस्थापित होत जाईल. पण विश्वासणारे तेच करत नाहीत. विश्वासणारे काय म्हणतात? मला गोरी बायको दे, मला डबल पगार दे, मला गाडी दे, मला बंगला दे, मला अमुक दे, मला तमुक दे. विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनांचं आयुष्य याच्यातच चालले. व्यर्थ प्रार्थना आहेत. देवाने तुम्हाला प्रार्थनेची वीर का बनवलंय? का देवाने तुम्हाला राजा केले? पूर्वीचे राजे काय करायचे? पूर्वीचे राजे आपलं राज्य वाढवायचे. त्यांचा एकच असायचा, अलेक्झांडर दी ग्रेट, जो इंडियापर्यंत आला होता, मग त्याला मलेरिया झाला आणि तो मरण पावला. इंडियाच्या पुढे त्याला जाता आलं नाही. पूर्वीचे राजे काय करायचे? राज्य वाढवायचे. तुम्हाला आणि मला देवाचं प्रतिनिधी का केलेलं आहे? देवाचं राज्य वाढवण्यासाठी. पण नेमकी हीच गोष्ट विश्वासणारे करत नाहीत. तुम्हाला आत्मे जिंकण्यासाठी इथे ठेवलेले. प्रार्थना कशासाठी करायची? आत्म्यांचं तारण होण्यासाठी, ते सैतानाच्या बंधनातून सुटावेत म्हणून. आता लॉकडाऊन मध्ये आहेत विश्वासणारे, पण किती विश्वासणारे भारत देशासाठी प्रार्थना करतात? 150 कोटीची जनता आहे, पण आपण कुठे प्रार्थना करतो त्यांच्यासाठी? आमच्या राष्ट्रपतीसाठी, आमच्या पंतप्रधानासाठी प्रार्थना करायची गरज आहे. आमची इतके मंत्री आहेत, आमच्या देशाचे मंत्री आहेत, एवढी राज्य आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, इतका प्रचंड मोठा देश आहे आमचा महाराष्ट्र. आमचे राज्यपाल, आमचे मुख्यमंत्री, आमचे राज्याचे मंत्री, आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे नगरसेवक, आमचे महापौर, आमचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधानांचे सचिव, मंत्र्यांचे सचिव, आणि असे हजारो लोक आहेत, अनेक जाती धर्माचे लोक आहेत, करोडोंचा हा देश आहे. किती बंधनामध्ये आहेत, किती भयंकर गोष्टी या देशामध्ये घडत आहेत. पण विश्वासणारे त्यासाठी प्रार्थना करतच नाहीत. तुम्ही राजे आहात आणि तुम्हाला राज्य वाढवण्यासाठी या जगामध्ये ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? प्रभू येशू ख्रिस्ताने कधी प्रार्थना केली का? प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना तुम्ही वाचा, त्या नीट घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने कधी अशी प्रार्थना केली का की देवा मला एक घर दे, मी डोंगरावर जातो राहायला, प्रार्थना करायला एक घर तरी पाहिजे, एक छत तरी पाहिजे. तो म्हणाला, खोकडास बिळे आहेत, आकाशातील पाखरांना कोटी आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला ठिकाण नाही. त्याने अशी प्रार्थना केली असती, मला घर दे देवा, देवाने दिलं नसतं का? याचा अर्थ आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी प्रार्थना करू नका, पण मुख्य उद्देश काय आहे प्रार्थनेचा? देवाची इच्छा, स्वर्गीय इच्छा पृथ्वीवर पूर्ण झाली पाहिजे. आणि याकोब 5:16 मध्ये असं म्हटलेलं आहे, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. लक्षात घ्या. शक्तिशाली प्रार्थना करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडले, मला निवडले, कारण तुम्ही नीतिमान आहात. तुम्ही नीतिमान कशी झाले? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. म्हणजे काय? इथे तुम्ही बसून प्रार्थना केली तर तिकडे पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टरचं तारण होऊ शकतं. इथे बसून तुम्ही प्रार्थना केली तर आमच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरचं तारण होऊ शकतं. इथे तुम्ही बसून प्रार्थना केली तर या 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 भारत देशाची उलथापालथ होऊ शकते, जगातील कितीतरी राष्ट्रांची उलथापालथ होऊ शकते.
लोंढेच्या लोंढे देवाच्या राज्यामध्ये येऊ शकतात, तारण पाहू शकतात, ते अनेक प्रकारच्या बंधनातून सुटू शकतात, सैतानाच्या बंधनातून, शापातून, देवाच्या न्यायातून, क्रोधातून, नरकापासून सुटू शकतात. प्रियांनो, तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची गरज नाहीये का? मास्टर की आहे प्रियानो, पण ती मास्टर की आम्ही उपयोगामध्ये आणत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना ऐका, त्या प्रार्थना वाचा, तेव्हा तुम्हाला समजेल की मला कशी प्रार्थना करायला पाहिजे. तुमच्या प्रार्थना आणि ख्रिस्ताच्या प्रार्थना समान रूपात गेल्या पाहिजे, एकजीव असायला पाहिजे प्रियानो, त्यात एक समानता असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो कलसे 3:15 मध्ये, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. का का ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहायला पाहिजे प्रीचिंग करण्यासाठी? प्रियानो, नाही. ख्रिस्ताचं वचन भरपूर राहिलं तर तुम्हाला देवाची इच्छा समजणार, देवाची योजना समजणार, देवाचा उद्देश आणि संकल्प समजणार, देवाचे हेतू समजतील, आणि मग तुम्ही त्याच्याशी समरूप होऊ शकाल. तुम्हाला प्रार्थना कशी करायची ते समजू शकेल. आमच्या इच्छा देवापुढे मांडण्यासाठी आम्हाला प्रार्थनेचं साधन दिलेलं नाही, तर देवाच्या इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी प्रार्थनेचं साधन दिलेलं आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मागितलं तर काहीही पूर्ण होणार नाही, लक्षात घ्या. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितलं तर तो आपले ऐकेल, असं पहिले योहान 5:14 मध्ये सांगितलेलं आहे. आपण प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे प्रियांनो, आपण प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे, लक्षात घ्या. तर प्रभावशाली प्रार्थनेसाठी आम्हाला प्रभूच्या सहवासात आणि संगतीत राहण्याची गरज आहे. प्रियांनो, प्रभूच्या शब्दांमध्ये प्रार्थना करायला शिका, आणि प्रभूच्या शब्दांमध्ये केलेली प्रार्थना देवाच्या इच्छेशी समरूप होते. आणि ख्रिस्ताच्या वचनाने भरा. का? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या वचनाने भराल तेव्हा ख्रिस्ताच्या शिक्षणाने भरले जाल, आणि मग आमची वाटचाल योग्य रीतीने होऊ शकेल. प्रियांनो, या गोष्टी घडणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा प्रभूमध्ये तुम्ही राहाल आणि त्याची वचन तुम्हामध्ये राहतील आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करायला लागाल, तेव्हा मग त्या गौरवी देवाच्या गौरवी इच्छेशी समरूप झाल्यामुळे तुम्हाला मागितलेल्या गोष्टी प्राप्त होतील. हा त्या वचनाचा अर्थ आहे. प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे केलेल्या प्रार्थनांची उत्तरं आम्हाला मिळतात, आणि पवित्र आत्मा त्या गोष्टीत आमचं सहाय्य करतो अनिर्वाच्य कन्याने. आणि आता आपण तो शेवटचा भाग पाहूया, 15:8. आणि 15:8 पाहिल्यानंतर आपण थांबणार आहोत. 15:8 मध्ये, योहान 15:8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हा अल्टिमेट गोल आहे, हा अल्टिमेट उद्देश आहे. प्रियांनो, हा जो फलद्रूप होण्याचा जो अध्याय आहे त्याचा अंतिम उद्देश हाच आहे की आमच्या जीवनातून देव पित्याचं गौरव हवं आणि प्रभूचे शिष्य म्हणून जगाने आम्हाला ओळखावं. प्रियांनो, तर आत्मिक फळ हे शिष्यत्वाचं दर्शक आहे, त्यातून देवाचं गौरव झळकतं. प्रियांनो, देवाची इच्छा डावलून तुम्ही हे आत्मिक फळ देऊ शकत नाही. स्वतःची इच्छा राबवून तुम्ही हे आत्मिक फळ देऊ शकत नाही. प्रियांनो, तर देवाच्या वचनाचा आणि प्रार्थनेचा विपुल फळ देण्याशी फार जवळचा संबंध आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एक प्रार्थनेचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. प्रार्थना जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त करायला लागता, काही आपण 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 फॉर्मल लोक झालेलो आहोत, आपण फॉर्मॅलिटी म्हणून प्रार्थना करतो. जेवणावरची प्रार्थना पण एक मंत्र फुटफुटल्यासारखं, स्तोत्र काहीतरी बोलल्यासारखं आपण प्रार्थना करतो. तुम्ही नीट स्वतःच्या प्रार्थनांचं प्रार्थनांना पारखा, त्याची पडताळणी करा. प्रियांनो, एक फॉर्मॅलिटी झालेली आहे. प्रियांनो, प्रार्थना आमच्या फॉर्मल बनत आहे. तर तुम्हाला माहिती आहे, प्रार्थनेचं एक रहस्य सांगतो. प्रार्थनेत विश्वासणारा हा घडला जातो, प्रार्थनेने विश्वासणारा रूपांतरित होतो.
जितकी जास्त तुम्ही प्रार्थना कराल ना, तुम्ही एक बदल तुम्ही अनुभवाल, तुम्ही तेवढे लीन होत जाल. कारण ही लीनता नाहीये, आपण निगरगट्ट असतो, आपण कठीण हृदयाचे असतो, आपल्या स्वतःच्या इच्छा फार प्रबळ असतात. आपल्याला लीन आणि नम्र आणि दीन होण्याची गरज असते. आम्ही बरेचदा क्षमा करायला मागत नाही प्रियांनो, पण प्रार्थना आम्हाला फोडून टाकते, आम्हाला भग्न आणि अनुतप्त करते, आणि मग आम्हाला पवित्र आत्मा पापाची खात्री पटवतो आणि आपण पाप कबूल करतो. आणि पाप कबूल केल्यानंतर आपण रदबदली सुद्धा करायला लागतो, आपण मध्यस्थी करायला लागतो इतरांसाठी. बरेच जणांच्या मनामध्ये अनेकांविषयी कटुता असते, पण प्रार्थना जितकी तुम्ही जास्त कराल तितकी ती कटुता निघून जाईल. तुम्ही क्षमा करायला शिकाल आणि तुम्ही समेट काढायसाठी पहिलं पाऊल उचलाल. प्रार्थना विश्वासणाऱ्याला अशा रीतीने घडवते, त्याला सौम्य करते, त्याला शांत करते, त्याला सहनशील बनवते आणि शत्रूला जिंकायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण करते. जे लोक जास्त प्रार्थना करतात ते जास्त शहाणे असतात, ते जास्त समंजस असतात आणि ते जास्त सुज्ञ असतात. लक्षात घ्या, देवाचं ज्ञान हे त्यांना जास्त मिळत जातं. प्रियानो, प्रार्थनाशीलता आणि प्रभूच्या वचनात राहणं या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा ख्रिस्ताचं जीवन प्रदर्शित होतं. म्हणजे थोडक्यात आपण ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जगापुढे येतो. हे फळ आहे प्रियानो. ख्रिस्ताचं शिष्य म्हणून जेव्हा जग तुम्हाला ओळखायला लागतात तेव्हा ते तुमच्या जीवनाला लागलेलं फळ आहे, हे लक्षात घ्या प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? फळावरून झाड ओळखलं जातं. म्हणजे अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणून पुढे येत जाता आणि मग हे शिष्यत्व क्रमाक्रमाने वाढत जातं प्रियांनो. आणि ख्रिस्ताचं चरित्र तुमच्या जीवनातून दिसतं, ख्रिस्ताचा स्वभाव, त्याच्या सवयी तुमच्या जीवनातून दिसायला लागतात, त्याची जीवनशैली प्रतिबिंबित होते आणि त्या जीवनशैलीत आपण घडवले जातो, त्याच्या मुशीत आपण वाढवले जातो प्रियांनो. ती जीवनशैली प्रगट होत जाते आणि जेव्हा ख्रिस्त तुमच्या जीवनातून प्रगट होतो तेव्हा देवाचं गौरव होतं. हे आहे विपुल फळ देणं. ख्रिस्ताचं जीवन प्रगट होणं हे आहे विपुल फळ देणं. देवाला हेच पाहिजे, देवाला हेच पाहिजे. पण बरेचदा लोकांना हे कळत नाही आणि ते कामांच्या मागे लागतात. गुड वर्क्स विश्वासणाऱ्यांपेक्षा बाहेरचे लोक जास्त करतात. पारशी समाज जास्त करतो, शीख समाज जास्त करत असेल, किंवा बरेचसे फॉरेन मध्ये जे इतर चर्चेचे लोक आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये करतात गुड वर्क्स. पण ख्रिस्त प्रगट करणं किती लोकांच्या जीवनात घडतं? शिष्यत्व प्रगट होणं किती लोकांच्या जीवनात घडतं? ख्रिस्ताचं जीवन दिसणं किती लोकांच्या जीवनामध्ये घडतं? ख्रिस्ताची जीवनशैली किती लोकांच्या जीवनातून प्रगट होते? ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताच्या सवयी प्रियांनो, त्या गोष्टीसाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे प्रियांनो. आणि हे एकजीव झाल्याशिवाय शक्य नाहीये प्रियांनो. म्हणून प्रभू असं म्हणतो, तुम्ही माझ्या वचनात वाढा, माझी वचनं तुमच्यामध्ये हवीत, कारण त्या वचनांचा प्रभाव आमच्या जीवनावर राहील. ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहो असं म्हटलेलं आहे कलसे 3:15 मध्ये. त्याचा प्रभाव आमच्या वृत्तीवर, आमच्या वर्तनावर सदैव राहतो प्रियांनो. आणि देवाचं वचन आम्हाला कंट्रोल करतं. प्रार्थनेने पवित्र आत्म्याकडे आमचा ताबा जातो प्रियांनो, आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणातलं जीवन आम्ही जगू शकतो. आणि मग हे वचन जे आहे ना त्याची वास्तविकता आम्ही अनुभवतो. प्रभू काय म्हणतो या ठिकाणी योहान 15:8 मध्ये, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. माझी प्रार्थना आहे की हे वचन प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात खरं ठरो. तो तुमचा अनुभव असो या लॉकडाऊन मध्ये प्रियांनो. देवाने त्यासाठी आम्हाला ही सुंदर वेळ दिलेली आहे. देवा ही वचने तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. पुढच्या वेळेला आम्ही योहान 15वा अध्याय 9च्या पुढची वचनं पाहणार आहोत. प्रियांनो, फार गौरवी हा अभ्यास आहे. तुम्ही जरूर याचा लाभ घ्या प्रियांनो. आणि तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि खास करून विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करा प्रियांनो. आणि
महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, देवाच्या वचनाने तुम्ही भरत जा, भरत राहा आणि त्या देवाच्या वचनाचं पालन करत राहा आणि प्रार्थनेचा खरा उपयोग करायला शिका. पुन्हा एकदा म्हणेन, प्रार्थनेचा खरा उपयोग करायला शिका. देवा ही वचने तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.